नमस्कार मित्रांनो, कोकणी वारा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचा स्वागत आहे. तर आज आमच्या गणपतीचा पाचव्या दिवशीचा विसर्जन आहे आणि पाचव्या दिवशी आमच्याकडे देवी पण असतात. तर आता भटजी येतली उत्तर पूजा करू आणि आता मम्मी खाली तिकडे जातली काय तर देवी आणूक आपले. आणि आज ट्राय करतलं की तुमका पूर्ण दिवसाचा दाखवतलं की कसा असता, संध्याकाळी काय काय असतं, विसर्जनाच्या आधी देवीची जी भाकरी असतात ती पण वाटतं ती दाखवतलं आणि पातकार लावचो असता आज मामल्या दिवशी. तर असं सगळं असा आज. आणि आता भटजी येतले उत्तर पूजा करतले, मग सगळा पुढचा चालू होताला. बघूया किती रेकॉर्ड करूक गावता किती नाही गावत. तुम्ही या व्हिडिओत पूर्ण बघू होय तुमका व्हिडिओ पूर्ण अर्धवट सोडून कुठे जायचा नाही. आवडलं तर लाईक करायचा, शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचा. तर चला आपण पुढे बघूया. माधवाय नमः गोविंदाय नमः खाली सोडा. विष्णवे नमः मधुसूदनाय नमः श्रीकृष्णाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः पद्मनाभाय नमः दामोदर नैवेद्यं समर्पयामि गूढकार्यनैवेद्यं समर्पयामि प्राणाय नमः अपानाय नमः ज्ञानाय नमः सुदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः मध्ये कानियं समर्पयामि उत्तराभूषणं समर्पयामि हस्तवक्त्रान् मुखवक्त्रान् करोद्वस्मार्थे चन्दनं समर्पयामि मुखवासार्थे उगीकलताम्बूल. तर आमचा आता इसर जेवण जाता आणि हा मामना आज आमच्याकडे. आणि हैसर आम्ही काय करतो माहिती आहे, निरफणसाची कापा ही बघा. निरफणस, हे निरफणस ह्याची आम्ही कापा केलेली आहोत. स्पेशल्स थंबनेल लगावला, टुडे स्पेशल डिश ह्या निरफणसाची कापा. आणि हैसर बहिणीच आमची तळता ह्या निरफणसाची कापा. ही पण स्पेशल डिश गावाकडची चुलीर. तर आता तुमका दाखवतंय आमचं मेन माणूस येतो हा पातकार. तर पातकाराक तुमका रेकॉर्ड करून दाखवतं ही लोक. बाय. हे सगळे आमचे वाडी आहे. ही वाडी आणि हे गणपतीचे उंदराचे हे सगळे त्यांचे वाडी आहे. ही गौरी आमचं गणपती म्हणजे गणपती बाप्पा. आमचं पातकार, आमचं पातकार. पातकार जरा सुरुवात करा. रवा रवा आधी पातकाराच्या हातीवर पाणी सोडतं. पातकार असा गोल फिरायचं. चला सुरुवात करा पातकाराचं. जेवण कसं झालं सांगा. एकच नंबर जेवण काकीन केलेला. मी केला आता, काकीन करून हा सगळं मी केलेला ह्याच्यातला. खाऊन पण काय करूक नाही समजलं ना. आणि आता वाजले 5:05 जाय दिले आणि देवीची तयारी आता चालू झालेली आहे. म्हणजे देवीच्या भाकरीची जी तयारी असतात ती सगळी चालू झाली आहे. ह्या प्रसादासाठी असतात ती ही म्हणजे तायकळ्याची भाजी आणि हे भाकरी हैसर आहोत. भाकरी आणि तायकळ्याची भाजी. आता सगळे रस्त्यावर जमतले आणि वाटप चालू होताला. थोडे थोडे प्रसादी सगळ्यांका दितली. सगळ्यांच्या ज्यांच्या ज्यांच्या घरात देवी असतं सगळे जणांक कंपल्सरी असतं दिवसा. देवीची जी भाकरी असतं त्याच्यात ना ही भाजी कशाक असता माहिती, कारण ही तायकळ्याची भाजी आहे आणि ही रानभाजी आहे. आणि आपल्या इकडे सीझनमध्ये हीच असता रानभाजी. सध्या अळू, तेरा आणि तायकळ्याची भाजी सगळ्यांची फेवरेट आणि पौष्टिक भाजी असल्यामुळे ही भाजी वापरतं. त्याच्या पाठचा काय कशाक म्हणजे प्रॉपर कशा वापरतात एवढा काय मला माहीत नाही, पण मी असं सांगतोय कारण की असाच असताना. तर चला आता आपण बघूया काय होता पुढचा. तुमका दाखवतोय रस्त्यावर सगळे जमले की कदाचित 6 वाजेपर्यंत जमतले सगळेजण.
6 वाजता नाहीतर 5:30 पर्यंत. आणि त्याच्यानंतर जा ना तर आपल्या गणपती बाप्पाचा विसर्जन पण होताला. तर हे आमचे गणपती बाप्पा यांचं विसर्जन होताला. आणि ही देवी त्याचा पण तिकडे भाकरी ठेवूक जातले आता. तर चला तुमका पुढचा दाखवतं काय होतं तर. उभं एका बाजूने. माहिती आहे आपली मात्र झाली आहे बरं अण्णा करायचा ना माहिती आहे तांबोईतला गणपती पुढे तनका जरा समजून घ्या. अजून मी शेअर करतो ना आता लगेच शेअर करतो. मारू काय आता म्हातारी झाली हाताना जाऊन घालत हातात घे. दीपक बाईक द्या. श्रीरंग सावंत तुमचा अनुभव शेअर करा. आम्ही हे बघा आम्ही अशी अशी भाकरी घ्यायची. हा हा हे बघा काका आणि मी बघा हा हा आणि नाही रे झाला. एकच नंबर. तुमचा एक्सपिरियन्स घेऊन आम्हाला खूप चांगले वाटलं. ही मनोभावे सेवा केलेली आहात ही मान्य करून घे आणि त्यांच्या पूर्व कुटुंबाकडे, त्या मुलाबाळांकडे, त्या मुलाबाळांच्या शिक्षणाकडे, नोकरी धंद्याकडे आणि शेतीवाडीकडे चांगला सुयश दे. आणि तुझी ही दरवर्षाप्रमाणे जी केलेली सेवा आहात ती मान्य करून घे आणि पूर्ण या कुटुंबाक सुख समाधान समृद्धी दे अशी तुझ्याकडे आम्ही सगळे मागणी करतो. दक्षिण पडा होई पावसाची आपण वरती जागा काढू आहे मग
पार्थ मोरया. तिथं दिलाय तो फोन करताचो पार्थतो नाही तो काय गण्या जातो का ए गण्या दादाचा विजय असो. तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलेच असतलात की आमच्या कोकणात गणपती कसो साजरो करतात आणि सगळे तुमका डिटेल्स होते तितके दाखवचा प्रयत्न केलं. व्हिडिओ किती मोठं झालो काय माका माहीत नाही, एडिट केल्यानंतर समजतला. आणि तुमका सगळ्यांका दाखवण्याचा फुल प्रयत्न केलेलो की कसा होता. काय काय जण जे मुंबई वगैरे राहतात ना त्यांका असा खूप आवड असता बघूची. आणि एवढी गर्दी म्हणजे हे 5 दिवसाची आमच्या विसर्जनाची गर्दी आहे. त्याच्या पुढे 7 दिवसाची पण असतली, नंतर 9 दिवस पण काय काय जणांचे असतात, ते विसर्जनांचे पण असत. म्हणजे हे फक्त 5व्या दिवशीचे होते, कमी होते जरा गणपती. तर तुमका हा व्हिडिओ कसो वाटलो ना कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांका नाहीतर फॅमिली मेंबर्सला, ज्यांका पण असे जे ह्या वर्षी कोकणात
म्हणजे आपल्या गणेश उत्सवला येऊ शकले नाही काही कामानिमित्त नाही तर काही प्रॉब्लेम्समुळे त्यांना जर अशी आवड असत तर तुम्ही नक्कीच शेअर करा त्यांना आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहतलो. धन्यवाद.